नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आय-पी-ओ म्हणजे काय आहे, एका उदाहरणाच्या माध्यमातून. एक्झाम्पल एक हल्दीराम नावाची कंपनी आहे. ती कंपनी 3,000 करोड पासून 10,000 करोड पर्यंत चांगली ग्रो होत गेली. कंपनी चांगली प्रॉफिटमध्ये आहे. खूप मॅनेजमेंट चांगला आहे आणि कंपनीला एक मोठी अमाउंट पाहिजे आहे. एक कमीत कमी 2,000 करोड किंवा 3,000 करोड. पण त्या कंपनीला त्या एक्सपान्शनसाठी किंवा अदर कंपनी जर बाहेर एक्सपेन्शन करते विदेशात वगैरे. तर त्यासाठी त्यांना एक अमाउंट पाहिजे. तर त्यांना ती अमाउंट कर्ज पण नको आहे आणि त्यांच्या कंपनीचे जे शेअर्स आहेत ते पण प्लेस करायचे नाहीत. तर मग ती कंपनी काय करते, की एक पब्लिक इनिशियल ऑफरिंग करते. याचा अर्थ आहे, की आय-पी-ओ लॉन्च करण्याचा विचार करते. मग त्याच्यानंतर त्यांना आधी फर्स्ट त्यांना काय करावं लागतं, की त्या कंपनीची व्हॅल्युएशन काढावी लागते. त्यासाठी ती कंपनी एखाद्या इन्व्हेस्टमेंट बँकेकडे जाते. एखाद्या चांगल्या बँकेकडे जाऊन त्यांची व्हॅल्युएशन काढते कंपनीची काय आहे. त्याच्यानंतर कंपनी जाते सेबीकडे आणि मान्यता घेते आणि ते मान्यता मिळाल्यानंतर आपले साधे नॉर्मल गुंतवणूकदार आहेत, त्या शेअरसाठी, त्या भागीदारीसाठी अप्लाय करू शकतात. अप्लाय केल्यानंतर तुमची अमाउंट फ्रीज होते. फ्रीज झालेली अमाउंट अलॉटमेंट डेट येते. अलॉटमेंट डेट नंतर तुम्हाला ते तुमचे अलॉट होतात. तुमचे शेअर तुम्हाला मिळून जातात आणि तुमची अमाउंट डेबिट होते आणि त्याच्याबद्दल तुम्हाला शेअर भेटतात. नंतर जेव्हा अलॉटमेंट होते नंतर ते शेअर जेव्हा ह्याच्यामध्ये येतो एक्सचेंजमध्ये येतो. नंतर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ दिसायला लागतो आणि तुम्ही शेअर्स बाय आणि सेल करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकता, जे नॉर्मल शेअर्समध्ये तुम्ही करू शकता. थोडक्यात असा आहे, की सांगायचा अर्थ एवढाच आहे, की आय-पी-ओ म्हणजे एखाद्या कंपनीचा गृहप्रवेश आहे एक्सचेंजमध्ये. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की एन-एफ-ओ म्हणजे काय आहे. तर स्टे कंटिन्यू. थँक यू.